महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शिरपूर आगारात दिनांक 31/5/2025 रोजी 8 कर्मचारी यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ एस.टी. महामंडळाचे रिटायर्ड तथा गौरव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष M.K. भामरे बापू हे होते। तर अध्यक्षस्थानी शिरपूर आगार व्यवस्थापक सो वर्षा पवार हे असून स्थानक प्रमुख मनोज पाटील, AWS जावेद शेख, वाहतूक निरीक्षक सचिन जी पाटील, अकाउंटंट संजय माणिक लोहार हे मंचावर उपस्थित होते। प्रथम प्रमुख पाहुणे M.K. भामरे बापू यांचा सत्कार आगार व्यवस्थापक सो वर्षा पवार यांनी केला असून सेवापूर्ती सन्मान सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख कर्मचारी यांच्या सहपत्नीक आगार व्यवस्थापक सो वर्षा पवार यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला असून ते पुढील प्रमाणे: चालक श्री विष्णू उत्तम बागुल यांना रापम स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पत्नीस साडी देऊन सन्मानित करण्यात आले। तर वाहक श्री भगवान विष्णू अहिरे यांना रापम स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पत्नीस साडी देऊन सत्कार करण्यात आला। तर वाहक श्री विजय गुलजार पवार यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व पत्नीस साडी देऊन सत्कार करण्यात आला। तर प्रमुख कारागीर श्री मोहन जगन्नाथ लोहार यांना रापम स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व पत्नीस साडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। नंतर शिपाई श्रीमती शोभाबाई गोकुळ चौधरी यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तर वाहतूक नियंत्रक श्री जेभाऊ मकाधनगर यांना रापम स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व पत्नीस साडी देऊन सत्कार करण्यात आला। तर श्री भरत आत्माराम बोरसे यांना रापम स्मृतिचिन्ह, शाल, गुलाबपुष्प व पत्नीस साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच श्री भगवान भालेराव पाटील यांना रापम स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व पत्नीस साडी देऊन सत्कार करण्यात आला। या सर्व सेवामूर्ती सत्कारप्रसंगी शिरपूर आगारातील चालक, वाहक, लिपिक, यंत्र कारागीर, सेवापूर्ती कर्मचारी यांचे परिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमानिमित्ताने भोजन व्यवस्था उत्कृष्ट अशी करण्यात आली असून सेवापूर्ती कर्मचारी यांना आगार व्यवस्थापक सो वर्षा पवार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून काय म्हणाले शिरपूर आगार व्यवस्थापक सो वर्षा पवार ते बघूया। सत्कारमूर्ती यांना त्यांच्या पुढील आयुष्याच्या सेवानिवृत्तीच्या माझ्या वैयक्तिक आणि शिरपूर आगारातर्फे हार्दिक शुभेच्छा। थोडंसं मनोगत व्यक्त करण्याआधी 2 शब्द सांगू इच्छिते की कालच रापम महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याद्वारे धुळे जिल्ह्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एप्रिल महिन्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला असून उद्या 1 जानेवारी एसटीचा 77वा वर्धापन दिनानिमित्त आपल्या विभागाचे विभाग नियंत्रक माननीय गीते साहेब व यंत्रवेंता चालन पंकज महाजन साहेब यांचा सत्कार एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे होणार आहे। आणि त्यातल्या त्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये 251 आगारांमध्ये प्रथम क्रमांक आपल्याच विभागातील साक्री आगाराने पटकवल्यामुळे आगार व्यवस्थापक सुनील महाले यांचा सुद्धा सत्कार मुंबई येथे होणार आहे।
तरीसुद्धा आपल्या विभागासाठी ही फारच गौरवाची बाब आहे. सत्कार जरी अधिकाऱ्यांचा होत असला तरी याचं संपूर्ण श्रेय हे मी नेहमी म्हणत असते की कामगाराला असतं. कारण अधिकारी हे फक्त दिशा दाखवत असतात, परंतु कोणता आगार कोणता विभाग कसा प्रथम क्रमांक पटकवतो किंवा त्या विभागाचं कसं पुढं नाव जातं याचं सर्वस्वी श्रेय हे आपल्या सर्व कामगार बंधू भगिनींचे असतात. आपल्या धुळं विभागाने याची चांगली कामगिरी केलेली आहे, तरी यापुढे देखील आपला धुळं विभाग असाच प्रथम क्रमांकावर येईल असं मला वाटतं. याच्यानंतर आजच्या जर प्रत्येक सेवानिवृत्ती समारंभाप्रमाणे आजच्या जर 8 सत्कार मूर्तींबद्दल मी वैयक्तिक बोलायला गेली तर 2 तास पण अपूर्ण पडतील. कारण माझ्या 18 वर्षाच्या नोकरीमध्ये माझी साधारण 13 वर्ष नोकरी रापई शिरपूर आगारात झाली आहे आणि येथील प्रत्येक कर्मचाऱ्याला मी साधारण 13-14 वर्षापासून म्हणजे माझं मुळात ट्रेनिंग पण ह्याच आगारात झालं असल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला वैयक्तिकरित्या मी ओळखत आहे. तरी या सर्व 8ही सत्कार मूर्तींशी माझे चांगले संबंध आहेत किंवा यांच्याशी एक आपुलकीचे संबंध आहेत. वैयक्तिक जर प्रत्येक असं बोलायला गेलं तर कुणाला राग येईल, कुणाला येणार नाही. त्याच्यामुळं मी संयुक्तरित्याच बोलते की आपल्या कुटुंबातील 8 जण आज सेवानिवृत्त होत असल्याने आपल्या आगारात एक फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे. असंच आपल्याकडे 90 कंडक्टरचं शॉर्टेज आहे, त्याच्यात अजून 2 वाहक असे निवृत्त होत आहेत की ज्यांना कधी रजेशिवाय माझ्याकडं आले नाही. आणि मी भाऊसाहेब अहिरेंना तर आज ओळखलंच नाही, त्यांनी एवढा सूटबूट घातलेला आहे. कारण ते माझ्याकडं आले का फक्त मॅडम विचारलं काय रजा पाहिजे हे 2च वाक्य मी त्यांच्या तोंडून ऐकले होते. आणि आज ते थोडंसं 2 शब्द बोलले तर वाटलं की तेव्हा त्यांचा खरा आवाज ओळखला की यांना बोलताही येतं. आणि नेहमी खाली मान घातली, आपलं मशीन घेतलं, चालले ड्युटीला, कधी असं डेपोत थांबले नाही किंवा आपली ड्युटी संपली आहे आणि इथं असं दिसले असतील आपलं काम झालं, कामगिरी झाली, कुटुंबाला वेळ दिला. असो सर्वांना मी पूर्ण आयुष्याच्या पुढील आयुष्याच्या त्यांना शुभेच्छा तर देतेच, पण प्रत्येक वेळेला मी माझ्या भाषणात सांगत असते की या कुटुंबातील सदस्यांना, मुलामुलींना की यांनी जे काही खडतर आयुष्य रापा महामंडळात काढलेलं असतं 20 वर्ष 25 वर्ष जे आपल्या नोकरीमध्ये त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता आलेला नसतो, तर त्यांनी तो वेळ द्यावा. हे सेवानिवृत्त झाले तर त्यांची जबाबदारी तुम्ही घ्यावी, कारण ते आहेत तर आपण आहोत. त्यांनी तुम्हाला घडवलं, मोठं केलं, नोकरीला लावलं, त्यामुळं आज आपण स्वावलंबी आयुष्य जगत आहोत. नाहीतर हे राहिले नसते, यांनी तुमच्याकडे लक्ष दिलं नसतं तर याच्यानंतर ते सेवानिवृत्त झाले आणि आपल्यावर ओझं आहे असं समजू नका. त्यांची जबाबदारी पार पाडा जशी त्यांनी तुमची पाडलेली आहे. आणि सर्वांना मी सांगते की जो तुम्ही वेळ तुमच्या कुटुंबाला दिला नसेल तो द्या आणि मिळालेल्या पैशांचा चांगला वापर करून आपल्या कुटुंबाला कुठेतरी फिरायला घेऊन जा. जे तुम्ही पूर्ण नोकरीमध्ये केलेलं नसेल तर हे क्षण असे राहतात की जे परत फिरून येत नाही. धगधगीचं जीवन आहे. तरी सर्वांनी मागच्या वेळेस जे रिटायरमेंट झालेले कर्मचारी त्यावेळेलाही मी बोलली होती, चालकांना एक मोठी संधी आहे. 500 रुपये पर डे म्हणजे मानधनावर परत महामंडळाने चालकांची आवश्यकता भासल्यास बोलवलं आहे. तरी माझी यांना विनंती राहील, तुमची इच्छा असली तर परत फॉर्म भरा, जेणेकरून राप महामंडळाची सेवा तुम्हाला परत देता येईल. आणि मानधनावर घेताना प्राधान्य राप महामंडळात सेवा केलेल्या लोकांनाच प्राधान्य देणार आहे की ज्यांच्याकडून अपघात झालेला नसेल, प्रवासी तक्रारी नसेल. तरी माझ्या सर्व कामगार बंधू भगिनींना यांच्या पूर्ण सेवापूर्तीच्या पुढील आयुष्याच्या माझ्या वैयक्तिक आणि रापई शिरपूर आगारातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.